इनबाई या ना, बसा ना. कसं वाटलं घर? पाहिलं का पूर्ण घर? चांगलं वाटलं? घर काय पाहा लागते वै बा तुमचं. तुमच्या घराला तर जोड नाही बापा. आमचं घर कुठं ना तुमचं घर कुठं. मस्त आहे. लोकच तर जबरदस्त आहे बा. तुम्ही तर घर काय चांगलं नाही देईन तुमचं. मोठ्या लोकांचं घर मोठ्या लोकांसारखं. नाही नाही बाई, मोठे कायचे, तुमच्यासारखेच आहे आम्ही. जसे तुम्ही तसे आम्ही. काही नाही मोठं ना लहान आहे याच्यात. या इनबाई बसा ना. हो 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 बसतो ना. आता कसं आहे वही, घरासारखं घर बा एवढं आपल्याला समजते. घर असणं महत्वाचं. आता ते लहान असो मोठं असो चांगलं असो कसंही असो, झोपडं कोण नाही असत, पण आपलं आपल्या कामाचं असते नाही काय. मग नाही तर काय तर घर पाहिजे माणसाले. घर असलं का झालं, कसंही चटणी मीठ भाकर खाऊन माणूस राहते. आता तुम्ही सांगा, आम्ही काय एकाएकी काय लखपतीच बनलो काय? काही नव्हतं आमच्याजवळ भाऊ, तुम्हाला सांगतो. मग लग्न झालं ना, झोपडीतच आणलं मी. आता आणलं तेव्हापासून मेहनतवर मेहनत मेहनतवर मेहनत करत राहिलो, म्हणून आज एवढ्याचं एवढं दिसून राहिलं. हे काय आपोआप होते काय? हा, आपोआप नाही होत असते काहीच. मेहनत जेव्हा करून आपण, तेव्हाच आपल्याला काही भेटते, तसं नाही भेटत. वा वा, मेहनतीशिवाय काही आहे काय? मेहनत तर करावीच लागते. आता कोणी वावरातली करते, कोणी नोकरीची करते, कोणी धावपळीची धंद्या पाण्याची करते, कोणी कायची करते, पण मेहनत तर करायला लागतेच. बिना मेहनतचं तर काहीच भेटत नाही. आई ती भाकरही भेटत नाही. सगळं घरात असन तरी ते भाकर टाकून खास लागते आपल्याला. तशी होते काय, बनते काय ते? आता मी काय म्हणतो की वै बा, आता आज आम्ही पोरगी घेऊन जातो. आणि आता उद्या तुम्ही पाठवून द्या मग जवायले तिकून वापस आणण्यासाठी नाही काय. हो हो, न्या तर लागतेच बापा. घेऊन जा. उद्या मग याला पाठवून देईन ना. याला पाठवून एखादा सोबती पाठवून देईन याच्यासोबत. दोघं जण येईन हे. तिकून घेऊन येईन पोरीले. आणि मी काय म्हणतो, रसाई गिसाई निपटून टाकू म्हटलं लवकरच. तर सगळेजण ये जा रसाईला आमच्या घरी. आता कसे आंबे आहे आणि चांगले आहे. मग पाणी पडल्यावर तिकडे आंबे कोण खाते. तर पहिले पहिले पहिल्या फिरात आता निपटून टाकू ह्याच महिन्यात. हो घेऊन जा ना. घेऊन जा हे आपलं याच्या आईले गेले घेऊन जा. रुपेच्या आईले बहिणीले घेऊन जा. नाही नाही भाऊ, तसं नाही. सगळेच या लागते, तुम्हाला या लागते. तुम्ही जवई बाई पोरगी आणि इन बाई तुम्ही पोरगी सगळे सगळेजण या लागते. रोट माय माणसाचं काय काम आहे तिथं? बाईचं काम असते ते. बाया बाया करते आपले कार्यक्रम. नाही भाऊ, असं नसते. बाईचाच असते म्हणून कार्यक्रम. सगळे कार्यक्रम बाईनच करावं, तर मग माणसानं कोणता करावं? माणसासाठी कोणते कार्यक्रम आहे मग? माणसानं का फक्त कष्टच करावं काय? कष्ट करावं ना पैसे लावावं. त्याच्यापेक्षा माणसाले पाहिजे असते जरा असं. हा, माणसाले काय आहे, माहेर सरलं एकदावचं का कोणाचं घर राहते. बैले तरी बहिणीच्या इथं जाते, भावाच्या इथं जाते, काही ना काही राहते. माणूस कुठे जाते बिचारा, त्यालाच कोण विचारते. तुम्ही ये जा. मग नाही तर काही वय येऊन जा ना. एक दोन दिवसाची तर गोष्ट राहते, काय महिनाभर थोडी राहा लागते. महिनाभराचा विषय नाही आहे. इथं तर मी रातभर कुठंच राहत नाही आजपर्यंत. एवढ्या आयुष्यात माया मी रातभर कुठंच राहिलो नाही. मी माझ्याच घरी राहतो. मला किती काही रात होईल कुठून आले तरी मी घरी येतो म्हणजे येतो. मला कुठंच गमत नाही, झोपच येत नाही मला कुठं. मी गावाला गेल्यावर करा नाही आंब्याचे रस, तोपर्यंत नाही करणार. काही बोलली का वजया? तुम्हाला आवाज आल्यासारखा झाला नाही बाबा बाई. मी तुम्हाला कायले काही बोलू? माय बाई, इन बाई, काय झालं बाबा इन बाई? काऊन अशा चक्रावल्या एकदम? नाही म्हटलं, असं माणसात कोण बसते बाबा जाऊन? हा, बाया बाईत बसत असते, माणसात माणसंच बसते. बाया माणसात बरे दिसते काय? अशीच पद्धत आहे का बाबा तुमच्या घरात? जिथं माणसं जाऊन बसते तिथंच बायका जाऊन बसते. आम्हाला नाही पटत आहे. आम्ही माणसानं बायका अलग अलग बसत असतो. आपल्या घरात कधीपासून चालू झालं आता हे बायानं माणसं अलग बसायचं? कधीपासून म्हणजे? हा, आता आपल्या इथं पाहुणे नाही येते कोणी, तर इथे येऊन बसते काय तुमच्यात माणसं आहेत काय? तिकडे अंदर येते, अंदरच्या घरात. अरे तर ते पाहुणे झाले, हे काही परके झाले काय? हे आपली बाई झाले. हा, येईल काय आज नाही उद्या. सोबतीला सोबतीत बसणार जसे आपण तसे ते. लय हुशार आहे हो तुम्ही. हा, तेले समजायला पाहिजे ना माणसानं काही म्हणून. पण बाईला तर समजायला पाहिजे का माणसात बसत नसते म्हणून असं. इन बाई, आम्ही नाही करत बापा एवढा भेदभाव. आजपर्यंत आम्ही कसाच भेदभाव केला नाही. माणूस ना बहीण, हे बाई होईन तो माणूस होय असं आम्ही विचारच नाही केला आजपर्यंत. आमचं तर असं आहे, जिथं जागा भेटते तिथं आम्ही बसतो. अशासारखं काम आहे बाबा आमचं. एवढे बारीक विचार नाही आमचे. याला भेदभाव नाही म्हणत असते, याला मान सन्मान म्हणत असते. शांताबाई, तुम्हाला समजायला पाहिजे. लहानशाने आहे तुम्ही. असंच तुमच्या पोरीला शिकवलं असेल तुम्ही, माणसात जाऊन बसणं. या कोणता मान सन्मान आहे बाबा? याला तर भेदभाव म्हणते. तू बाई होय, तू माणूस होय, तू इकडे बस, तू तिकडे बस, तू दिसू नको कोणाला, तू तोंड नको दाखवू. याला भेदभाव नाही म्हणत तर काय म्हणते? चालते मग. मला भेदभाव म्हणत असाल तर तुमच्या भाषेत भेदभावच आहे. माझ्या भाषेत मी याला भेदभाव नाही म्हणत. मी याले सरळ सरळ सन्मान म्हणतो. का माणसाचा सन्मान केला पाहिजे. इवायच्या समोर अशी येऊन जाऊन नसते बसत. जाऊ द्या ना बाई, झालं असं. आता कसं आहे, आमच्या घरात नाही आहे एवढे नियम. आम्हाला कसं आहे, कोणताही पाहुणा आला येते डायरेक्ट हॉलमध्ये येते, आले का बसून जाते. बाया असो माणसं असो, आमच्या गावात पुरी एकता आहे. सगळे लोक राहते, कोणताही कार्यक्रम राहील तरी का सुखात दुखात सगळे जण राहते. तुमच्या गावात तर आमच्या गावात फरक आहे भाऊ. आम्हाला पटतच नाही असं. आई येतो म्हटलं आता. हो बाप्पा, घेऊन जाता आता पोरीले. उद्या या मग घ्याले का? हो, उद्या येते. मग पोरग येते का उद्या? आणि एखादा सोबती गिफ्टी पाठवून देतो त्याच्यासोबत. पण काय म्हणते तर आमच्या याच्यात पोरग जाते पोरीला घ्यायला.
तर कोणतं एखादं सोन्याचं भांडं गिंड देते काय, नाही तर मग म्हणा खाली हात पाठवून द्या पोराले. आता पहिले तर मी जाऊ द्या बोलली नाही, पण आता बोलल्याशिवाय राहत नाही. आता सांगतो मी, तोंडानं सांगतो. सोन्याचं भांडं कायले देते हो मी आता पोराले? इथे तर साक्षगंधात दिली असं नाही आहे ना, शाल मुंदी देते ना, मग झालं ना. आता ते बार बार थोडी देत असते कोणी काही, आमच्या याच्यात देते. आता मग आमच्या इथे एवढे लग्न झाले ना, माझ्या पोरीचं लग्न झालं तर जवळ घ्यायला आला तर दिला आम्ही, तर तुम्हाला द्यायला लागते. पण आमच्या याच्यात तर पद्धतच नाही हो बाई हे. हा, आता कोणती नवीन चालरीत लावा बाबा हे. आता हे कसं पैशावाल्याचं काम आहे बाई हे. आणि आता ज्याच्यावर पैसा आहे तो देते बाई, आणि ज्याच्यावर नसन पैसा त्यांना काय करावं? त्यांना काय फाशी लावून घ्यावं काय? त्यांना विचार करावं मोठ्या घरात पोरी द्यायच्या वेळेस. विचार नाही करा, जसं आपण आहे, जशी आपली ऐपत आहे तशाच घरात पोरगी द्यावं. मग मोठ्या घरच्या कायले स्वप्न पाहावं ना, पोरी न पाहू ना माय बापानं पाहावं. काव जय, हे काय समजून राहिली? आपल्याला का फकीरच समजून राहिली का अजिबात? इले काय वाटतं सारे हिच्याच जवळ आहे काय, आपल्याजवळ काहीच नाही काय? तुम्हाला समजूनच राहिली शांताबाई ते, म्हणून तर एवढ्या वेळची तुम्हालाच बोलून राहिली, मला नाही म्हणत बापा. काव शांती, काय म्हणते तू? येईल हो, आपल्या याच्यात तर नाही बाई अशी काही पद्धत. आपण तर आजपर्यंत कोणा जवळ नाही दिलं, नाही कोणा आपल्या इथं कोणा जवळ दिलं. काकू, मी तुम्हाला सांगितली ना गोष्ट. तुम्ही समजदार आहे, तुम्हाला माहित आहे काय काय द्यायला लागते काय काय नाही द्यायला लागत म्हणून. यायला काही समजत नाही अजून. मला तर वाटते बरोबर आहे, पोराचं लग्न केलं तर काही भेटलं नसन, आणि अशाच घरची असून पोरगी, आणि आता पहिलीच पोरगी यायले. पण तुमच्या गावातही पद्धत नाही की असं आजपर्यंत कोणा पोरी गिरीला दिलं नाही काय? नाही बाई, आमच्या गावात आजपर्यंत कोणाच पोरीला कोणाच जवळ आजपर्यंत असं काही दिलं नाही. असेच असून ते लोक मग. हा, म्हणून तर ते देऊन नाही राहिले, काही घेऊन नाही राहिले. पण आमच्या इथे आहे बा पद्धत. आमच्या पद्धतीनुसार तर तुम्हाला चाला लागल, कारण आता आमचं पोरग आहे. आमच्या पोराला असं खाली हात पाठवान काय तुम्ही? काय म्हणून आता बाईने पाहिले, आता तिकून आली म्हणजे तर काय म्हणतील, विचारपूस नाही करून काय दिलं काय नाही, तर काय सांगा मग? खोटं बोलावं काय आम्ही? ठीक आहे, आम्ही देऊन देऊ एखादी अंगठी पोराले. अंगठी तर आता दिली तुम्ही साक्षगंधात. आता गोप गिफ्ट द्या एखादा 10 तोळ्याचा. हा, माझ्या पोराला शोभन असा जाडा जुडा. हे काय अंगठीनं काय होते? 3-5 ग्रॅमची अंगठी दिली तुम्ही, जवळ त्याच्या बोटात नाही चालली, सगळी फिट होऊन राहिली. मग आमच्या पोरीला तर तुम्ही 3 ग्रॅमची अंगठी आणली हो बाई. तुम्ही आणली मग 5-6 ग्रॅमची चांगली. आणि पोरगी पहिल्यांदा तुमच्या घरी आली, आज तिनं गुलाबजामुन बनवले, तर काय दिलं तुम्ही पोरीले? काय 100 रुपये? 100 रुपये होत असते काय? म्हणजे पोरीले काही नाही आणि पोराला गोप पाहिजे? हे कुठचा न्याय भैया? आम्ही नाही देत गोप, आमच्याजवळ नाही जास्तीचे पैसे. ठेवा मग तुमची पोरगी तुमच्याच घरी. हा, नाही देत काही तर आम्ही लोकांना काय तोंड दाखवावं इकडे? हे काय बोलता येत नाही तुम्ही आता तुम्ही थोड्या जास्त बोलून राहिला काय? ठेवा तुम्ही तुमच्या घरी पोरगी म्हणून. आमच्या घरीच ठेवायची होती आम्हाला पोरगी, तर आम्ही कायले लग्न करून दिलं पोरीचं? आमच्याच घरी ठेवून घेतली असती पोरगी. तुम्ही ठेवली का तुमची पोरगी घरी? आई शांत राह ना आई. काही शांत नाही राहत रे, तू शांत राह. एवढं मोठं शिकवलं तुले, याच्यासाठी नाही शिकवलं लिखवलं सारं केलं. हा, याच्यासाठी केलं काय? चांगल्या घरचे मागून राहिले होते, म्हटलं नोकरीवाला पोरगा आहे, एवढी मोठी इस्टेट आहे, एकुलता एक पोरगा आहे. हा, तर सारे लोक तयार होते माझ्या पोराला पोरगी द्यायला. या ना, हे पोरगी पसंत करून घेतली, तिथं काही नाही भेटेल ना काही नाही. अरे म्हटलं एका ठिकाणी म्हटलं 20 लाख रुपये हुंडा आणि 30-40 तोडे सोनं द्यायला तयार झाले होते, म्हटलं 50 तोडे. मग तिची पोरगी ठुकरावली माझ्या पोरानं तुमच्या पोरीसाठी. मग मला काहीच म्हणणं दुखून राहिलं काय? असा पैसा तर किती कमावून घेतो आपण. आपल्याला पोरगी महत्वाची आहे का तो पैसा महत्वाचा आहे? सोनं नाणं काय करा, मेलं गेलं तर उरावर बांधून द्या काय? हे बा, मै मराची वाट नका पाहू तुम्ही. तुम्हाला तर असं वाटते का काही मरते हे आणि काही सरते, असं वाटत असेल तुम्हाला, म्हणून तर असे बोलून राहिले. हा, मी मेली तर घेऊन जाईन म्हटलं उरावर सारा बांधून. काऊन नाही नेईन? लोक नसन नेत, मी नेईन, मला न्या लागते म्हणून तर मागून राहिली. काऊन नाही मागू बा? हा, यायलाच मागू शकतो, कोणाला मागन मग मी? आपल्या घरी सोनं नाही काय? तुझ्याजवळ तर लागेल तेवढं सोनं आहे. हा, 10-20 तोडे तुझ्याजवळच सोनं आहे. दुसऱ्याच्या सोन्याचं काय करतो तू? मी काही करू? हा, मला लोकांना दाखवा लागते. मी जसं लोकांना सांगितलं का नाही माझ्या पोराला असं येते तसं येते. हा, एक गाडी तर नाही देणं झाली यायच्या कोण म्हणाले साहेब फक्त बापा. सरपंचासाठी उभी राहून राहिली शांताबाई, आणि पाहिलं तर काहीच नाही बाबा जवळ. कोण म्हटलं बाबा तुम्हाला मी सरपंचासाठी उभी राहून राहिली म्हणून? कोण तुम्हाला सांगणार? मला काय सांगा लागते? मी काय तुमच्या गावात राहत नाही म्हणून मला काय समजत नाही काय? काय सांगत नाही मला, कोणी सांगणार नाही आहे, सारच माहिती आहे म्हटलं मला. बाई जाऊ द्या ना, आता जाऊ द्या, शांततेने निपटू द्या कार्यक्रम, पोरगी घरी येऊ द्या, मग पाहू काय करायचं आहे काय नाही तर. नाही शांताबाई, हे पण मी तुम्हाला सांगतो, पोरीला घ्यायला तेव्हाच पाठवण ज्या वेळेस फोन येईन तिकून काही सगळं तयार आहे, तेव्हाच पाठवण. तोपर्यंत मी पाठवत नाही तुमच्या पोरीला घ्यायला. पागल झाली का तू? काही फरक पडला का डोक्यात? हा, कोण शिकवलं तुला? हे कोण भरलं तुझ्या डोक्यात? आतापर्यंत तर चांगली होती तू लग्नापर्यंत, आता काय झालं तुला? तू कायले रडून राहिली हो पोरी? बाहेर आहे का काही? हा, याच्या गोष्टीत तू कायले रडतं? नाही निघता नाही निघले काले. हा, काय झालं? लग्न झालं म्हणून? लग्न झालं तर काय झालं? काही बिघडलं अजून? हा, बरं झालं, पहिलेच रंगरूप दाखवून दिलं ह्या लोकांना, म्हणून आपल्याला माहित तरी पडलं. घरी चल, गोपालला सांगू सगळं. आजी, पण मला वाटलं नाही ह्या अशा आहे म्हणून काकू. हा, आई माझ्यासोबत पहिले चांगल्या वागल्या ना, किती चांगल्या वागल्या. मी इथे येऊ तुम्हाला करून खाऊ घाले हातानं स्वतःच्या, सगळंच केलं माझ्यासाठी. पण यायनं असं रूप कधीच नाही दाखवलं. असं जर पहिले वागल्या असत्या ना, तुम्ही कधीच लग्न नसतं केलं. हे मॅम घरच्याला एवढा त्रास नाही दिला असता.
घरची एवढी बेइज्जती नाही सहन केली असती. हवं लग्न होईपर्यंत होय हे सारं नाटक. आता चल तू घरी, यान तर या मनाने आले, नाही यान तर नका येऊ म्हणा. आई मी जाईन घ्यायला रुपालीले. तू मला हाव म्हण चाहे नाही म्हण. त्या मला पहिले सांगायला पाहिजे होतं मी असं असं ताल करणार आहे म्हणून. मी लग्न केलं नसतं आणि तिची जिंदगी खराब केली नसती. कायले केलं असतं मी लग्न? नाहीच केलं असतं, तसंच राहिलो असतं बिना लग्नाचा. तुला मी पहिलेच म्हटलं होतं तिच्यासोबत लग्न करून देशील तर मी राहीन म्हटलं, नाही तुम्ही लग्न करणार नाही म्हटलं आयुष्यभर. तिकडे चाललो जाईन म्हटलं. तर तू काय म्हणे हाव म्हणे बाबू करून देतो म्हणे. मग जर ते आता लग्न करून दिलं तर मग आता सुखानं नांदू कोण नाही देऊन राहिली? हा ना दिले ना मला कोण त्रास देऊन राहिली आता? हाव ना, पहिले तर चांगली वागली आहे पोरगी, एवढ्या वेळा घरी आली, चांगलं खाऊ पिऊ खायला, चांगलं बोले. असं वाटलं नाही की हिचं रूप असं आहे असं म्हणून. आम्हाला काही पाहिजे नाही असं नाही तसं नाही. जोडणुकीच्या वेळेस साक्षगंधाच्या वेळेस सारं झालं होतं ना फायनल. मग आता काय म्हणतातच बोलायची गरज होती? बाबा हिचे कान भरले आहे कोणतरी. हाव एवढे पक्के भरले आहे का ते निघून नाही राहिले तिच्या डोक्यातून? सुशीला कोण भरले तुझे कान? कोण होते तुला सांगणार एवढं असं कर तसं कर म्हणून म्हणणार? मला कायले कान भरण कोणी? मला काय समजत नाही काय? नाकातले काढून तोंडात घालतो का मी? समजत नाही मला. काय तुम्हाला म्हटलं नव्हतं काय का माझ्या त्या आतोभावाची पोरगी करून घ्या म्हणून? म्हटलं नव्हतं? किती सारं भेटलं असतं म्हटलं तिथं. आई ते पोरगी करायला लावून राहिली होती का मला इस्टेटीसाठी? एकटीच आहे एवढी मोठी इस्टेट आहे म्हणून. त्या पोरगीले एका डोळ्यानं काही दिसतही नाही म्हटलं. एक डोळा नाही आहे तिले, त्याच्यानंतर ती एवढी मोठी आहे म्हटलं. 200 किलो वजन आहे तिचं. एवढी मोठी पोरगी मला कर म्हणून राहिली होती तू? कायसाठी? फक्त त्या पैशासाठी? मी पैसा घेऊन फिरलो असतो का बायको घेऊन फिरलो असतो? लोकांना काय म्हटलं असतं का पहा रे पहा पैसा किती आहे याच्याजवळ? काही म्हटलं असतं एवढा चांगला पोरगा बायको कोणाशी आणली आहे ना करून? तर पैशानं तर जिंदगीभर साथ दिली असती ना. बायको काय आहे, एक नाही दुसरी आणता येते. इन बाई तुमच्या विचारावर मला खूप खूप शरम येऊन राहिली. असे विचार असू शकते एका बाईचे एका बाईविषयी? खरंच मला असं वाटलं नाही का तुम्ही एवढा भार निघाल म्हणून. एवढ्या चांगल्या वागल्या आतापर्यंत, सगळंच केलं. माझ्या पोरीची हौसही केली तुम्ही सगळी पुरी. पण एकाएकी काय झालं तुम्हाला मला हेच नाही समजून राहिलं. आणि तुमची नाही इच्छा तर मी माझ्या पोरीला नाही पाठवत तुमच्या घरी. तुम्ही बिलकुल टेन्शन नका घेऊ. तुम्हाला तुमच्या पोराचं लग्न करून द्यायचं असेल तर करून द्या, नाही करून द्यायचं असेल तर नका करू. तुम्हाला जसं वाटते तसं करा. आम्ही आमच्या पोरीचं जसं वाटते तसं करू. रुपाली घे बाई बॅग, घे आपली बॅग, घे तुझी वाली आणि चल निघ. हा बाई ये तुम्ही. चाल ना गोपालचे बाबा, आता काय करता बसून? चला आपल्या घरी. येतो बा युवाई, लय मान दिला तुम्ही, लय प्रेम दिलं. तरी मग म्हटलं होतं ना शांताबाई तुम्हाला का पोरगी इकडे तिकडे दिल्यापेक्षा माझ्या पोराला देऊन द्या. माझ्या पोरात काय कमी होती? नाही म्हणे तुम्ही. जरासं कमी असलं तर तुम्हाला चालत नाही होतं. स्वतःच्या पोरीच्या मनानं लग्न करून दिलं तुम्ही. पाहिलं ना आता काय झालं तर? बरं आता हिची गोष्ट कोणतीच घरापर्यंत नका जाऊ दे जा. काय म्हणतो शांते? आपल्या नाही सांगितलं ना समजणार नाही का त्याला? समजन तेव्हा समजन, पण गेल्याबरोबर असं गरम गरम सांगू नका त्याला. बरं ठीक आहे. रुपये चाल ना, तू काऊन उभी आहे आता? घे ना तू बॅग, घेऊन निघ आता. शांती तू तर म्हणे मग येईन लय चांगली आहे म्हणे. हेच का तू येईन चांगली आहे म्हणून? आई आपण कोणाच्या पोटात थोडी धसून पाहिलं कोणाचा स्वभाव कसा आहे काय आहे म्हणून. आपण काय पाहू माणूस काय बोलते काय नाही. हेच पाहू ना आपण. येणं जर पहिले म्हटलं असतं आम्हाला एवढं पाहिजे तेवढं पाहिजे, माझ्या पोरानं तर सप्पाच सांगितलं आम्ही काहीच देत नाही म्हणून. तर काय म्हणे हे लोक, नाही पाहिजे म्हणे आम्हाला काही म्हणे, फक्त पोरगी पाहिजे म्हणे. अजून तर माझी पोरगी आली नाही व घरात. आली नाही, नांदली नाही, काहीच नाही. आल्या आल्या तिच्या मागं टुंगणं लावून दिलं तर खरंच ती जिंदगी चांगली जाईल तिची ह्या घरात. आई पाहू ना आता घरी गेल्यावर काय होते काय नाही. तर चल ना आता, फक्त गोपालच्या समोर गोष्ट नको काढजो. बापा त्याला मैत्री करावं लागेल काय? त्याला मैत होईन तेव्हा तर मग बाकीचं पडन कणी आहे थंड. नाही आहे तो थंड तर नाही करत. अजून गरम करून टाकन म्हटलं वातावरण. बरं बापा नाही सांगत सध्या. आई त्यात मस्त केलं व. घरी आलेल्या पाहुणीचा असा अपमान केला, लय मस्त केलं त्यात. अपमान नाही केला ना, अपमान नाही म्हणत असते याले. त्या बाईले एवढं समजत नाही तुझ्या सासूले का बा माणसात जाऊन बसत असते काय म्हणून. म्हणून बोलली मी त्याला. आणि त्याच्यावर बोलली तर बोलली. आणि असं जाते पोरगा आणाले तर बरोबर नाही काय? काही ना काही द्यायला नाही पाहिजे काय? मग मी आलो होतो तुम्हाला घ्यायला तर मला तर काहीच नाही दिलं. तसंच आलो मी खाली हात. तेव्हा जमाना कोणता होता? आता सारखा होता काय? आता निघाली म्हटलं ही नवीन पद्धत. मग माझ्या मैत्रिणीच्या इथं जवायला म्हटलं मोठा सोन्याचा गोप दिला म्हटलं, चांगला 50 तोड्याचा. मग यायला काय इतकुसं द्यायला भारी चाललं काय? म्हणजे काय माझ्या पोरगा का पडलाय का रस्त्यावर? एवढी मोठी इस्टेट आहे एकट्याच पोराच्या मानानं. म्हणून तर पोरगीच दिली ते ना. एखाद्या गरीबाला दिली असती का ते पोरगी? तुम्हाला चालच नाही समजत ह्या गरीब लोकांची. बरोबर मोठी पाहिजे आणि बरोबर पोरगी देऊन देते त्याइले कसं करून. पहिलेच तर तिनं माझ्या पोराला फसवलं त्या पोट्टीनं. आणि आता काय म्हणते तर मस्त माझ्या घरात काय आता मलाही घेऊन काय ते. चूक त्या पोरीची एकटीचीच आहे काय? तुमच्या पोराची नाही काय? एका हाताने टाळी वाजली काय? दोघाची आहे ना. दोघाची गलती असल्यावर कसं काय बोलू शकता तुम्ही? मला नाही समजत ते. तू जाशील नाही म्हणजे जाशील नाही. काय रुपये घ्यायला तिला जाऊ नको. तू अगर तिथं गेला तर तू लक्षात ठेवજો फक्त. मी जिवंत दिसणार नाही तुला काय. बाबा समजाव ना काही, समजाव ना आईले. काय हे काय खूळ पडलं हिच्या डोक्यात? सुशीला आता त्या पोरीचं लग्न झालं म्हटलं, लग्न केलं आहे ना दोघांना, सगळं झालं. आता आता काय करतो? पैसा तर आज नाही उद्या कमवून घेऊ. आणि राहिलं सोनं मी करून देतो सोनं, काही चिंता नका करू त्याची. तुमच्या जवळचं नाही पाहिजे ना मला. तुमच्या काय लावून राहिले तुम्ही?
मला माहिती आहे तुमच्याजवळ आहे म्हणून पैसा. तुमच्याजवळचं नाही पाहिजे मला. मला त्याच्याच जवळचं पाहिजे, त्याच्याच घरचं सोनं पाहिजे. तेनंच करून द्या. हो, आणि नाही तर मग हुंडा द्या माझ्या पोराले चांगला 10-20 लाख रुपये. हा, दोन पैकी एक काही दिलं चालते. आई एखाद्या दिवशी पैसा पैसा करून पागल होऊन जाशील हो. झाली तरी चालते मी पागल, पण मला एकदा पैसा सोनं हे पाहतच आहे त्याच्या इकडचं. मला समजलं पाहिजे आणि मी 4 लोकांना दाखवू शकली पाहिजे. आणली मी सून मोठ्या लोकांची, हे पा हे दिलं म्हणून. तर तू तुझ्याजवळचं दाखवून दे ना त्याईले. हा, थोडीशी चमक करून आणू दिले, दाखवून दे थोडीशी. म्हणा हे म्हणा हे आणलं म्हणा, सुनील दिलं म्हणा हे सगळं. मग कायले दाखवू मी? मग दाखवून उद्या चालून तिनं म्हणावं का मायच आहे. म्हणजे मग ते तिला देऊन देऊ. सारे लोक म्हणून हो आम्हाला तर दाखवलं होतं म्हणून लग्नाच्या वेळेत सुनीचंच आहे म्हणून हे, तर तिला देऊन देऊ मग सारं माय आहे. एवढं बेकार विचार असून तुमच्या मला कधी वाटलं नाही. आता एवढ्या वर्षातही समजलं नाही म्हणे एवढं हलकट विचार आहे म्हणून. माझे विचार हलकट नाही आहे, चांगलेच आहे म्हटलं. कुठं चालला रे आता रुपेश? बाबा इथं राहून तर माझं डोकं पागल होऊन जाईल. येतो मी थोडंसं बाहेर तिकडे दोस्ता मित्राला भेटून. लवकर येतो, जाऊ नको कुठं. हा बाबा येतो. असा आघात केला आज रुपालीच्या सासून, आता काय करावं? हा, ऐकायला खाली नाही कोणाची. काय करावं आता याच्यावर काय निर्णय घ्यावं? सांगा तुम्हीच आता कमेंटमध्ये. आणि पहा व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.